लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 डिसेंबरचा अतिशय भावूक आणि सुरेख असा रिव्ह्यू आहे प्रेक्षकांनो. आजचा रिव्ह्यू ऐकल्यावर तुम्ही लाईक केल्याशिवाय पुढे जाणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. येणाऱ्या भागांमध्ये आता या रम्याला जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे कळणार आहे आणि हे सत्य 16 डिसेंबरला उघड होणार आहे. त्यामुळे आता थोडीशी वाट बघावी लागणार आहे. तर आजच्या एपिसोडची सुरुवात काहीशी अशी होते. नंदिनी त्या कॉन्सलरकडे गेली आहे आणि कॉन्सलरला जे काही भांडणं झाले ते डिटेल सांगितलेत. कॉन्सलर ते ऐकतात आणि म्हणतात, अच्छा असं सगळं झालं तर जाऊ द्या, गेला तुमचा नवरा उडत. कारण नंदिनी सांगते ना ते चिडलेत माझ्यावर, बोलत नाहीये माझ्याशी, म्हणून ते कॉन्सलर म्हणतात जाऊ द्या ना मग, गेला उडत. नंदिनी म्हणते गेला उडत काय, अहो कपडा आहे का तो, माझा नवरा आहे ना, गेला उडत काय गेला उडत. कॉन्सलर म्हणतात अहो नंदिनी तुम्ही कशाला टेन्शन घेताय, जीवाचा नाहीये ना विश्वास तुमच्यावर, त्यांना वाटतंय ना की तुम्ही चुकीचे आहात. नंदिनी म्हणते नाही बरं सर, त्यांना काही असं वाटत नाही, एवढी तुम्ही तुमच्या मनाचं काही सांगू नका. नंदिनी असं म्हटल्यावर कॉन्सलर म्हणतात अहो मॅडम तुम्हीच सांगताय ना की हे सगळं असं असं झालंय. माझं एवढंच म्हणणं आहे, नवरा जास्ती भाव खात असेल ना तर त्याच्या मागे मागे जायचं नाही. त्याचा भाव उतरला की तो बोलेल तुमच्याशी स्वतःहून, मग तुम्ही थोडासा भाव खा तेव्हा स्वतःहून. माझ्या बायकोच्या बाबतीत मी असंच करतो बर का. नंदिनी म्हणते अच्छा, तुम्ही जसं वागता तसं तुम्ही तुमच्या क्लायंटला करायला सांगता का. अहो सर तुम्ही आमचं जुळत आहे का आमच्यात भांडणं लावताय. ते म्हणतात कॉन्सलर अहो मॅडम मी भांडणं नाही लावत आहे, पण तुम्हाला जुळवायचं असं दिसतंय मिसेस देशमुख. चांगलंय चांगलंय, काही प्रॉब्लेम नाही बरं का मला. नाही म्हणजे काय आहे ना, नवऱ्याशी भांडण करून आला असाल तरी सुद्धा त्यांच्या बाजूने तुम्ही माझ्याशी भांडताय. गुड हा, व्हेरी गुड. नंदिनी म्हणते नाही हो सर, मला असं नव्हतं म्हणायचं, मी फक्त तुम्हाला जीवांची सवय सांगते. काय आहे ना, त्यांना राग येतो, राग आल्यावर ते चिडतात, पण राग निवळला ना की ते शांत होतात असं. आता ते सगळं ऐकून घेतात आणि म्हणतात अरे वा असं, तुम्ही तर चांगलं ओळखायला लागलात त्यांना. नंदिनी म्हणते अहो एवढे दिवस उगाच कमी संसार करते त्यांच्यासोबत. त्यावर कॉन्सलर तिला भसकन म्हणतात अहो मॅडम तुमच्या संसाराला ती एक्सपायरी डेट लागली ना, 3 महिने झाले, आता 3 महिन्यात घटस्फोट होणार. नंदिनी म्हणते असं का बोलताय सर, का घटस्फोट होईल, अहो आमच्या नात्यात किती छान प्रगती झाली आहे, जीवा काळजी घेतात माझी, माझं आनंद निवास परत मिळवण्यासाठी त्यांनी किती खटपट केली. अहो पूर्वीची नंदिनी परत यावी म्हणून त्यांनी जीवाचं रान केलं, मला ते फार आवडतात. आता ते एकदम म्हणतात कॉन्सलर मग प्रेमात पडलात का तुम्ही त्यांच्या. मग ती नंदिनी म्हणते हो मी पडले प्रेमात त्यांच्या. असे ती कबुलीचा बाप त्या कॉन्सलरकडे देते. आता कसं झालंय प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये सगळ्यांची अशी सवयच असते की सगळं चांगलं चांगलं झालं की कोणीतरी येतं आणि मिठाचा खडा टाकतो. आता एक्झॅक्टली जर नंदिनी जीवावर प्रेम करायला लागली आहे तर काव्या का मागे राहील नाही का. म्हणजे काव्याचंही पार्थवर प्रेम जडलंय. आता ती भाज्या चिरते पण तिचं लक्षच नाहीये, गनिमत चाकू नाही लागला तिला. आता ती भाज्या चिरत असताना झालेल्या गोष्टींचा विचार करत असते. म्हणजे अनिशा म्हणते ना तिला की तुझं पार्थवर प्रेम आहे, आला बाई तो पार्थ तेवढ्यात तिथे, तो घरीच असतो ऑफिसला फार कमी जातो असो. आता तो काव्याला भाजी चिरताना बघतोय आणि तंद्री लागलीये तिची हेही बघतोय. काव्या आता ती भाजी खाली फेकत असते आणि देठ त्या भांड्यात टाकत असते. मग आता लगेच हा पार्थ येतो तिच्या जवळ आणि म्हणतो आज काय मटार सालीसकट बनवणार आहात का. काव्या मग लक्ष देऊन म्हणते अरे सॉरी सॉरी. पार्थ म्हणतो अरे तुम्ही करत असाल असं साली सहित मटार तर मला आवडेल खायला, पण काय आहे ना बाकीच्यांना सालीची सवय नाही ना. काव्या म्हणते काय हो पार्थ, मी काही दिलं तर खाल का तुम्ही. नाही उद्या जर मी दगड शिजवून खाऊ घातला तर खाल का तुम्ही. पार्थ म्हणतो तुमच्या हाताने तर मी विष पण प्यायला तयार आहे. बघा प्रेक्षकांनो पराकोटीचं प्रेम. पार्थ आता विचारतो काव्याला कुठल्या विचारात होतात तुम्ही. काव्या म्हणते काही नाही. पार्थ म्हणतो काही नाही, बायको जेव्हा म्हणते ना काही नाही म्हणजे त्याचा अर्थ खूप काहीतरी असा होतो. ओ काव्या मॅडम काय चाललंय तुमच्या मनात, काय चालू आहे काय. नाही आयस झाल्यानंतर तुम्ही जगाचे प्रश्न सोडवणार आहेत बरं, तोपर्यंत तुमचे प्रश्न सोडवावे लागतील ना मला. काव्याला तो विचारतो बोला ना बोला. काव्या आता एकदम विचारते प्रेमात पडल्यावर काय होतं. हा दचकतो ना पार्थ आणि म्हणतो अरे काय 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 बोललात तुम्ही, प्रेमात पडल्यावर नेमकं काय होतं. काव्या काय. काव्या म्हणते सांगा ना पार्थ काय होतं. नाही तुम्ही कधी पडलायत का कोणाच्या प्रेमात. हा प्रश्न बायको नवऱ्याला विचारते आणि तेही एवढ्या इझिली, कमाल आहे बाबा.
पार्थ म्हणतो, "मी रोज प्रेमात पडतो. अगदी रोज. प्रेमासारखी बेस्ट फिलिंग कुठलीच नाहीये." काव्या म्हणते, "मग आपण प्रेमात पडलोय हे नेमकं कसं ओळखायचं?" प्रेक्षकांनो सॉरी हां, म्हणजे इथे मला काव्यावर डाऊट नाही घ्यायचा आहे. पण काव्या जीवावर आधी प्रेम करत होती आणि ती हे प्रश्न पार्थला विचारतीये, हे जरा मोठं प्रश्नचिन्ह वाटतंय मला. असो, आता पार्थ तिला म्हणतो, की काय आहे ना, आपण जेव्हा प्रेमात पडतो ना, तेव्हा समोरचा माणूस आपल्यासाठी गरज बनतो. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ना, त्याला काही झालं ना, तर आपण वाट्टेल ते लिमिट क्रॉस करू शकतो. आता काव्याला ते सगळं आठवतं, की तिने पार्थसाठी आतापर्यंत काय-काय केलंय, जळता दिवा हातात घेतलाय, काय ते फ्रूट सॅलड केलंय वगैरे, वगैरे. जसं-जसं पार्थ तिला सांगतो, तसं-तसं तिला आठवायला लागतं, की तिने काय-काय केलंय पार्थसाठी. काव्या म्हणते, "अजून?" पार्थ म्हणतो, "माणूस जर प्रेमात असेल ना, तर समोरच्याचे नखरे कमी आणि त्याच्या जिभेचे चोचले जास्ती पुरवतो. त्याच्यासाठी जे वाटेल ते बनवतो. त्याला आवडतं ते बनवतो." पार्थ जसं-जसं सांगतोय तसं-तसं हिला आठवतंय, की तिने फ्रूट सॅलड केलं होतं, सिनेमन कॉफी केली होती पार्थसाठी. पार्थ आता म्हणतो, "समोरच्या माणसासाठी आपण आपला कम्फर्ट झोन सॅक्रिफाईस करतो." आता काव्याला आठवतं, की तिने असं खांद्यावर त्या पार्थला झोपवलं होतं. प्रेम हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाईम असतो काव्या. जेव्हा हे सगळं तुमच्या बाबतीत घडत असेल ना, तर समजा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलाय. पार्थ जेव्हा असं बोलतो तेव्हा ही आता भांबावून त्याच्याकडे बघते आणि आता तो तिच्याकडे बघत असतो प्रेमाने. काव्या विचार करते, हे सगळं तर होतंय माझ्यासोबत. आय मीन झालंय. म्हणजे मी खरंच पार्थच्या प्रेमात पडले असेल का? पार्थ आता एकदम म्हणतो, "हो." आता तिला कळत नाही आपल्या मनातलं याने कसं काय ऐकलं. पार्थ म्हणतो, "तुमच्या प्रश्नात ना काव्या तुमचं उत्तर दडलंय. फक्त ना ते जे प्रश्नचिन्ह आहे ना ते जरा बाजूला काढा. नाही तोंडापर्यंत येईल हं, मनात येतंय, हळू ओठावरही येऊ द्या." असं तो तिला हिंट देतो आणि आता काव्याकडे बघतो आणि ती त्याच्याकडे बघते. तो तिथून निघून जातो. आता काव्या तिच्या प्रेमाची कबुली कधी देते हे आता येणाऱ्या भागात कळेलच. पुन्हा काउन्सिलर आणि नंदिनीचा सीन दाखवलाय आणि आजच्या भागाचं मोस्ट अट्रॅक्शन आहे ना प्रेक्षकांनो, ते म्हणजे जीवा आणि त्याच्या बाबांचा सीन कसला अमेझिंग दाखवलाय बघा. आजच्या रिव्ह्यूला तुम्ही नकळतपणे लाईक करालच, इतका सुंदर रिव्ह्यू होता. आता हे काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, "काय हो मॅडम, जे तुमच्या मनात आहे ते तुमच्या ओठावर येऊ द्या. हो आत्ताच म्हणालात तुम्ही, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या प्रेमात पडलाय. आता मला सांगितलं तर त्यांना जाऊन सांगा की." काय आहे ना मॅडम, या सिनेमावाल्यांनी, कादंबरी लिहिणाऱ्यांनी काय आहे ना, असा एक समज रुढवून दिलाय. म्हणजे पुढाकार नेहमीच पुरुषांनी घ्यावा. म्हणजे मुलांनी असं गुडघ्यावर बसावं, अंगठी पुढे करावी, असं गुलाब वगैरे द्यावं, मुलींना प्रपोज करावं, बायकांना हेच हवं असतं वगैरे, वगैरे. पण एक सांगू का, मुलांना पण आवडतात हो अशा गोष्टी. का नाही आवडणार सांगा ना? म्हणजे बघा ना, आपण एखाद्याला किंवा एखादीला किती प्रिय आहोत, ही फिलिंग छान असते की नाही? आपण अमक्या रंगाच्या शर्टमध्ये किती छान दिसतो. आपण दमून झोपतो, तेव्हा आपल्या बायकोला, प्रेयसीला, मैत्रिणीला खूप खूप छान वाटतं, प्रेम वाटतं आपल्याबद्दल. या सगळ्या गोष्टी एखाद्या पुरुषाने ऐकल्या तर त्यालाही भारी वाटतं हो. नाही म्हणजे लाड करवून घ्यायला जेंडर नसतं हो. तसं प्रेमात कोणी प्रपोज करायचं असं काही कोणाची एकाची मक्तेदारी नसते हो. आधी कोणी प्रेम व्यक्त करावं म्हणजे मला असं वाटतं, की ज्याला नात्यात क्लिअरिटी मिळाली आहे, त्याने पुढाकार घेऊन मन मोकळं करावं आणि सांगून टाकावं ना समोरच्याला, की माझं प्रेम आहे. नंदिनी म्हणते, "सर खूप छान सांगितलत तुम्ही. मला मान्य आहे, पुढाकार पुरुषांनीच घेतला पाहिजे असं काही नसतं. पण आपल्या मनातलं प्रतिबिंब समोरच्या नजरेत उतरलं नसेल तर?" आता ते वकील म्हणतात, "असं तुम्हाला वाटतंय? जीवाचं वागणं बघून? मला सांगा, नाही म्हणजे ते तुमच्यासाठी लवकर येतात का हो?" आता ते सगळं नंदिनीला आठवतं, की जीवा तिच्यासाठी काय-काय एफर्ट घेतोय. जसं-जसं वकील सांगतायत तसं-तसं. वकील विचारतात, "मला सांगा मॅडम, आनंद झाला की ते सगळ्यात आधी कोणाला सांगायला येतात? त्यांना जर भरून आलं तर ते कोणाजवळ व्यक्त होतात?" नंदिनीला आता ते सगळं आठवतंय. वकील म्हणतात, "त्यांचं यश, अपयश, माया या सगळ्या गोष्टी जर ते तुमच्याकडे व्यक्त करत असतील, तर तुम्हाला आणखीन कुठला पुरावा हवाय? बरं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगायची गरज नाहीये, या तुम्हालाच कळायला हव्या. बरं मला सांगा, तुमच्या जीवांना वेळ का नाहीये इथे काउन्सिलिंगला येण्यासाठी?" नंदिनी म्हणते, "नाही ना, त्यांना वेळच नाहीये. अहो ते खूप कामात आहेत, बिझी आहेत. आज ऑफिस जॉइन करून त्यांना 1 महिना झालाय." आता जेव्हा नंदिनी असं सांगते ना, तेव्हा इकडे जीवासाहेब त्यांचा पगार घेऊन उभे आहेत हातात. कसलं तरी इन्व्हलप आहे त्याच्या हातात आणि तो टेन्शनमध्ये आहे ऑफिसमध्ये.
आता तेवढ्यात ते चपराशी दादा आलेत. जीवाला ते म्हणतात, "काय हो दादा, काही हवंय का तुम्हाला?" जीवा त्यांना बाजूला नेतो आणि हळूच म्हणतो, "दादा, जरा बाबांना भेटायचं होतं मला." आता जीवा असं बोलणार, तेवढ्यात विक्रम त्यांच्या केबिनमधनं बाहेर आलेत आणि एका एम्प्लॉयीला खूप ओरडतात, "काय रे, हे तू केलंयस सगळं? अशी पद्धत आहे कामाची? तुम्हाला नीट जमत नसेल ना तर घरी जा. काय चाललंय हे सगळं?" असं ते बोलतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे चिडलेले असतात ते, खूप रागात असतात. आता जीवाला टेन्शन आलं, की तो त्याच्या वडिलांशी बोलेल तरी कसा? आता बघा हं, ते चपराशी दादा येतात. तिथे विक्रम बोलवतात त्यांना, "दादा इकडे या." आता ते येतात आणि म्हणतात, "हां सर बोला." विक्रम म्हणतात, "आता अर्धा तास कोणालाच केबिनमध्ये पाठवू नको आणि मला कॉफी पण पाठव." आता जेव्हा ते असं बोलतात, तेव्हा ते चपराशी दादा जीवाकडे बघायला लागतात. विक्रम असं बोलून निघून जातात केबिनमध्ये. आता जीवाला टेन्शन आलंय ना, बोलावं तर कसं बोलावं बाबांशी? आता जीवाने बहुतेक तरी अर्धा तास होऊ दिला असावा प्रेक्षकांनो आणि मग तो त्याच्या बाबांच्या कॅबिनमध्ये गेलाय. आता हा सीन स्किप करू नका. इतका सुरेख आहे ना आणि नक्कीच तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडेल असं मला वाटतंय. तर बघा, जीवा आता दार वाजवतो. विक्रम म्हणतात, "या ना या. कोण आहे?" असं म्हणतात. आता जीवा आल्यावरती विक्रम त्याच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात, "काय हवंय तुला जीवा?" जीवा म्हणतो, "तुमचा वेळ हवाय. 1 मिनिट पुरेसं होईल. मी येऊ का?" आता विक्रम असं म्हणतात. जीवा आता त्यांच्याच जवळ येतोय बरं का आणि बघा काय-काय बोलतोय. "आजवर मी तुम्हाला खूप त्रास दिला आणि त्यासाठी मी तुमचा मारही खाल्लाय. त्या दिवशी आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला काठीने मारलत. त्याआधी त्याआधी गणिताच्या पेपरमध्ये मी नापास झालो होतो, त्यासाठी तुम्ही मला मारलत. मला पोहायची भीती वाटायची तेव्हा तेव्हा पण तुम्ही मला एकदा मारलं होतं. मी लपून बसलो होतो ना, म्हणून तुम्ही मला मारलं होतं. मित्राला लव्ह लेटर हवं होतं लिहून, मी त्याला लिहून दिलं. तेव्हाही तुम्ही मला खूप मारलं होतं बाबा. मला ना तुमचा खूप खूप प्रचंड राग यायचा आणि त्या दिवशी पण आला होता, ज्या दिवशी तुम्ही मला ऑफिसमध्ये ओरडला होतात. सगळ्यांच्या समोर ओरडला होतात बाबा. पण आज आज मला तुमचा राग बिलकुल येत नाहीये. माझे डोळे भरून आलेत बाबा. आज माझे डोळे भरून येतायत. का माहितीये? कारण मला स्कूटरवर मागे बसून शाळेत सोडणारे माझे बाबा आठवतायत. मला सायकल शिकवताना माझ्या मागे धावणारे, माझा अभ्यास घेताना स्वतः सकाळी पहाटे उठणारे, माझ्यासाठी ट्रॅफिक पोलिसाशी भांडणारे आणि मला समजवणारे माझे बाबा. माझी माझी शाळेची फी भरता यावी म्हणून स्वतः स्वतः स्टेशनवरून घरी चालत येणारे माझे बाबा मला आठवताय. बाबा मला आज खूप त्रास होतोय हो. मी तुम्हाला समजू नाही शकलो. बाबा तुमचं आभाळा एवढं मन मी नाही समजू शकलो बाबा. बाबा तुमचं आभाळा एवढं मोठं मन मी नाही समजून घेऊ शकलो. पण आज तुमच्या या कंपनीत तुमच्या तुमच्या या कंपनीत मनापासून काम केल्यानंतर मला ना बाबा माझा माझा पहिला पगार मिळालाय. पहिला सॅलरीचा चेक मिळालाय बाबा मला. बाबा हा फक्त चेक नाहीये. हा हा माझ्यासाठी तुम्ही दिलेला विश्वास आहे. बाबा तुम्ही नुसते बाबा नाही आहात. तुम्ही बाप माणूस आहात बाबा. आणि बाबा मला हे हे कळायला लागल्यापासनं हे मला कळायला लागल्यापासनं हा मला मिळालेला माझा पहिला चेक आहे बाबा आणि हा चेक बाबा मी मी तुम्हाला देणार आहे. बाबा माझी पहिली कमाई मी तुम्हाला सुपूर्त करणार आहे बाबा. प्रेक्षकांनो काय सुरेख बोललाय ना जीवा. प्रत्येक मुलाने आपल्या वडिलांबद्दल व्यक्त केलेलं हे मत आहे. अतिशय सुरेख. विक्रमला नकळतपणे डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. आता कुठल्या बाबांना प्राउड फील होणार नाही. मुलाची पहिली कमाई वडिलांच्या हातात देताना मुलाला पण खूप अभिमान वाटतो. आता विक्रम तो चेक एक्सेप्ट करतात, त्यांच्या हातात घेतात आणि विक्रम आता जीवाला म्हणतात, "पार्थने मला असा कधी त्रास दिला नाही." पण म्हणतात ना, जी मुलं आई-बाबांना जास्ती त्रास देतात, तीच मुलं आई-बाबांना तितकाच मोठेपणा आणि अभिमान मिळवून देतात. असं बोलून आता जीवाच्या बाबाने जीवाला घट्ट मिठी मारली आहे. मुलासाठी अजून काय हवं? वडिलांचा विश्वास काफी आहे. जीवा आता रडतोय. विक्रमच्याही डोळ्यात पाणी आलंय. विक्रम जीवाला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात, "बेटा आता एक प्रॉमिस करायचं मला. इथून पुढे काहीही तुला करावंसं वाटलं, काही विकावंसं जरी वाटलं, तरी मला येऊन सांगायचं हं बेटा. अरे हा विक्रम देशमुख स्वतःला गहाण टाकेल तुझ्यासाठी. अय जीवा, काय?" आता पुन्हा जीवा त्याच्या बाबाला घट्ट मिठी मारतोय. अगदी आपसुकपणे डोळ्यात पाणी येतंय ना प्रेक्षकांनो? हो, माझ्या पण आलंय. काही-काही सीन खूप जिवंत करतात हं हे. आता विक्रम त्यांचं पाणी पुसतात आणि म्हणतात, "असो. ए जीवा, तुला माहिती का? ए बेटा, अरे सकाळीच हा चेक माझ्या हाताने सही करून गेला होता. मी वाटच बघत होतो तुझी. मला माहीत होतं रे,
तू येशील. बेटा तू खूप वाट बघायला लावलीस रे मला. केव्हाची तुझी वाट बघत होतो मी. आणि तुला माहितीये, आज तू फक्त तुझा पगार नाही कमवलास जीवा, आणखीन एक गोष्ट कमवलीयस तू. जीवा म्हणतो, "कुठली बाबा?" आता जीवासाठी मोठं सरप्राईज आहे. इकडे रम्या धावत-धावत त्या वसू आत्याकडे येते आणि त्या वसू आत्या पाणी पित असतात. त्यांना ठसका लागणार असतो. त्या ओरडून म्हणतात, "बावळट का रम्या? ठसका लागला असता ना." रम्या म्हणते, "आई, आई तो पेनड्राईव्ह मिळाला." मग वसू आत्या म्हणतात, "डेटा रिकव्हर झाला का?" आता ती रम्या म्हणते, "आई त्या हॅकरने मला पेनड्राईव्ह देऊन सांगितलंय रिकव्हर झालाय." वसू आत्या म्हणतात, "चल, चल रूममध्ये जाऊ, लॅपटॉपला लावू आणि बघू ते फुटेज. कळेल ना त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे." आता या गडबड-सडबड जायला लागतात त्यांच्या खोलीमध्ये दोघी जणी आणि त्यांच्या कामावाल्या ताई वरून खाली येत असतात. नेमका त्यांचा पाय निसटतो आणि त्यांच्या हातात असलेली ती बादली खाली पडते. कदाचित बादलीमध्ये निरम्याचं पाणी असावं. ते पाणी खाली सांडतं आणि रम्याच्या हातातनं तो पेनड्राईव्ह पण बरोबर पाण्यातच पडतो आणि असा पचका होतो. रम्या संतापते, वसू आत्या संतापतात. आधी तर वसू आत्या तो पेनड्राईव्ह उचलायचा प्रयत्न करतात पटकन. बहुतेक तरी पेनड्राईव्हला काही झालं नसावं प्रेक्षकांनो, कारण पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी की त्यांना फुटेज दिसतं दोघींना पण. पण वसू आत्या त्या बाईला खूप बोलतात बिचारीला आणि म्हणतात, "काय ग हे, तुला काही कळतं का? किती नुकसान करतेस ग नेहमी. एक काम धड करता येत नाही तुला आशा." असं म्हणून वसू आत्या मारतात बरं का त्या आशाला बिचारीला. आणि आता रम्या पण ओरडते, "काय ग तू नेहमी अशी करते?" वसू आत्या म्हणतात, "तुझ्यामुळे नुकसानच होतं आमचं. डोळे नाही उघडे ठेवतायत का तुला आशा?" ती आशा बिचारी रडायला लागते. रम्या पण ओरडते आणि म्हणते, "हिचा ना पगार कापा. मागच्या वेळेला पण तुझ्यामुळे आई पडली होती अशीच. काही काम धड करत नाही ही एक सुद्धा." तेवढ्यात पिहू येते तिथे आणि म्हणते, "काय गं रम्याताई किती बोलतेस? इतकं का चिडतेस गं? अगं तिने काही मुद्दाम केलं का गं? अगं काय एवढं चिडायला झालंय? काय येते बघू? आणि काय आहे तुझ्या हातात? या पेनड्राईव्ह मध्ये काय?" पिहूने आता तो पेनड्राईव्ह पाहिलाय. वसू आत्या तिच्यावर ओरडणार असतात बरं का. मग लगेच म्हणतात, "ए पिहू बेटा, अभ्यास झालाय का तुझा?" आता पिहू काहीच बोलत नाही. वसू आत्या म्हणतात, "ज्या गोष्टी माहित नसतात ना आपल्याला, त्या गोष्टीत नाक खुपसू नये बेटा. जा अभ्यास कर हं. आणि तुझ्याकडे ना आशा बघतेच मी." असं म्हणून दोघी जणी मायलेकी गेल्यात त्यांच्या खोलीत. पाणी सांडलेलं असतानाही वसू आत्या बदकन पडल्या नाही याचं नवलच वाटतंय मला. असो. आता या दोघी गेल्या त्यांच्या खोलीत. आता ही पिहू विचार करते, यांचं काय चाललंय दोघींचं? काय होतं त्या पेनड्राईव्ह मध्ये? आता पिहूला कळेल का पेनड्राईव्ह मध्ये काय येते? उद्याच्या भागात कळेलच. आता जीवाला मिळाली आहे त्याची सेपरेट केबिन. आता हे विक्रम म्हणतात, "वेलकम बॅक टू युअर केबिन मिस्टर जन्मजय देशमुख अँड यू हॅव अर्न दिस." असं म्हटल्यावर जीवाला भारी वाटतं. जीवा म्हणतो, "थँक यू बाबा, थँक यू सो मच." विक्रम म्हणतात, "बेटा तुला आठवतं का ऑफिसच्या पहिल्या दिवशी मी तुला एक निरोप पाठवला होता की या ऑफिसमध्ये स्वतःची केबिन स्वतःच्या कष्टाने सचोटीने मिळवावी लागणार आहे तुला. तशी पार्थने मिळवली. आता तू पण मिळवलीयस. तू त्या लायक होशील तेव्हा बघू." हे मी तुला बोललो होतो, पण आज ना जीवा बेटा तू त्या लायक झालायस आणि तू आधीपासून होता लायक. हे तू सिद्ध सुद्धा केलंयस. पण डोंट वरी हां बेटा. अरे तू ना ही केबिन खरंच स्वतःच्या कष्टाने आणि सचोटीने मिळवलीयस. खूप छान काम करतोयस. जीवाचे डोळे गच्च भरून आलेत बरं का प्रेक्षकांनो आता. विक्रम आता त्याला म्हणतात, "ए बेटा, मी तुझ्याशी आतापर्यंत खूप टोचून-टोचून बोललो, जिव्हारी लागेल असं वागलो ना? वाईट वाटलं का रे बेटा?" जीवा म्हणतो, "नाही ना बाबा." जीवा म्हणतो, "बाबा मला हे सगळं बोलत असताना तुम्हाला किती वाईट वाटत होतं हे मला कळत होतं बाबा." आता विक्रम म्हणतात, "बेटा मुलं जेव्हा एखाद्या अग्निपरीक्षेतून जात असतात ना, तेव्हा आई वडिलांना पण अग्निपरीक्षेतनं जावं लागतं बेटा. पण तू मला चुकीचं ठरवलंस याचा आनंद आहे. चल बस आजपासनं तू तुझ्या या केबिनमध्येच, हक्काच्या केबिनमध्येच आणि इथेच तू आता बसायचंयस." आता विक्रमने त्याच्या नावाची पाटी देखील त्याला दाखवली आहे. आता हे सगळं त्याच्यासाठी खूप खूप भारी होतं प्रेक्षकांनो. आजचा दिवस वेगळा आणि तो ऑफिसमध्ये जॉईन झाला तो दिवस वेगळा. कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतात. शॉर्टकटने मिळालेलं यश हे खूप कमी काळ टिकतं, पण तुम्ही मेहनत करून जर यश मिळवाल ना, तर ते चिरकाळ टिकतं. हे तितकंच खरं आहे. तुमच्या मेहनतीला कसलाच तोड नाही आणि कोणाचाच नाहीये. हे जीवाने सुद्धा आज सिद्ध करून दाखवलंय. आता नकळतपणे हे जे चेक आहे ना, तो जीवाला परत देतात आणि म्हणतात, "जीवा, बेटा हा चेक तू घे आणि ही कमाई पण तूच घे." जीवा म्हणतो, "नाही, नाही बाबा, हे सगळं तुम्हीच राहू द्या आणि याच्यावर तुमचा अधिकार आहे." मग हे छान बोलतात विक्रम आणि म्हणतात, "बेटा, तुझ्या कष्टाची अधिकारी तुझी लक्ष्मी आहे. तुझ्या लक्ष्मीच्या हातात दे हा चेक." आता त्या जीवाला आठवतं की तो नंदिनीवर चिडलेला आहे. विक्रम म्हणतात, "बरं चल निघूयात आता घरी जायला.
जीवा म्हणतो, "बाबा तुम्ही पुढे जा, मी आलोच." आता चेक पुन्हा जीवाच्या हातात आलाय आणि आता तो नंदिनीवर चिडलाय. पण आता नेमका तो नंदिनीला कसा रिएक्ट करतो हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. जीवा आता त्याच्या केबिनमध्ये बसून विचार करत असतो. तेवढ्यात तिथे काउन्सिलर येतात आणि म्हणतात, "काय मिस्टर जीवा देशमुख, कसे आहात?" जीवा काउन्सिलरला बघतो आणि जरा टेन्शनमध्ये येतो. काय वाटतं प्रेक्षकांना, उद्या काय दाखवतील सांगता येत नाहीये. पण आजचा एपिसोड इथेच संपलाय आणि आता उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे, की काव्याचा बॉयफ्रेंड रम्याला कळला फुटेजमधून आणि आता इकडे काव्या, नंदिनी, जीवा सगळे समोरासमोर आहेत आणि तिथे गुरुजी आलेत आणि सगळ्यांना अलर्ट करतात, की 16 डिसेंबरला अघटित घडण्याची शक्यता आहे. गुरुजी फक्त टेन्शन द्यायलाच येतात हं प्रेक्षकांनो. ते सांगतात, की धनुर्मास आरंभ होणार आहे आणि आता विध्वंस व्हायला सुरुवात होणार आहे. आता इकडे वसू आत्या म्हणतात 16 डिसेंबरलाच फोडू आपण आता हा जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे हा बॉम्ब. आता काय वाटतं प्रेक्षकांनो, काय होईल? पार्थ एक्सेप्ट करेल का? नंदिनी एक्सेप्ट करेल का? मजा येणारे भाग बघायला. तर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.